ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे आपण आजच्या भागात पाहिलं की रविराज काकांना आता प्रश्न पडला आहे की माझी मुलगी तरी ही नेमकी आहे, एवढं खोटं वागते, एवढं खोटं बोलते, आता माझी मुलगी ही आहे की नाही याच्यावरच मला डाऊट आहे. त्याबरोबर आता इथे नागोबा लगेचच म्हणायला लागतो, अरे दादा असं काय करतोस, मुलं चुकली म्हणून आपण त्यांच्यावरती असा अविश्वास दाखवायचा का? आणि तुझीच मुलगी आहे तन्वी, बघितलंस ना, तू DNA टेस्ट स्वतःच करून घेतल्या होत्यास, तरीही आता असं म्हणशील का? जाऊ देत, तू आता ना उगाच काहीही विचार करायला लागलायस, हे असे फालतू विचार करू नकोस, असं नागराज मुद्दामून रविराजला सांगतो. त्यानंतर आता इथे नागराजला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटत असतं की जर दादाच्या मनात संशय आलाय तर नक्कीच तो या गोष्टीची खात्री करून घेईल, आणि जर दादा या गोष्टीची पुन्हा खात्री करून घ्यायला गेला तर मात्र त्याला हे नक्की कळून जाईल की प्रिया त्याची खरी मुलगी नाही आहे, कारण तिची DNA टेस्ट मॅचच होणार नाही. आणि जर तिची DNA टेस्ट मॅच झालीच नाही परत, तर मग मात्र सगळ्यांना खरं कळेल. आणि त्यातूनही आत्ता जसं प्रियाच्या सगळं अंगलट आलं तसं तिने साक्षीला अडकवलं, तसंच जर सगळं तिच्या अंगलट येत असेल तर ती मला अडकवेल. नाही, काहीही झालं तरी मला या सगळ्या गोष्टीतून प्रियाला सेफच करावं लागेल, कारण जर सगळ्यांना खरं कळालं तर प्रिया सरळ स्वतःचे हात वर करेल. ती हे खरं सांगून टाकेल की मी तिला ह्या घरात पैशांसाठी आणलं होतं, आणि जर मी तिला इथे आणलं हे दादाला कळलं तर प्रिया तर तुरुंगात आहे, पण मला ती संधीसुद्धा मिळणार नाही. दादा माझं काय करेल मला काहीच सांगता येत नाही. आता नागराजला खूपच जास्त भीती वाटलेली असते, त्यामुळे आता तो ठरवतो की नाही, काहीही झालं तरी दादाच्या डोक्यात हा जो विचार आला आहे की तन्वी माझी मुलगी ही आहे की नाही हे मला काहीही करून पुसून टाकावं लागेल. पण मग त्यासाठी मला काय करता येईल? आयडिया, हुकुमाचा पत्ता वापरावा लागेल. म्हणजे पुन्हा प्रतिमा वहिनीची तब्येत जर खराब झाली तर आणि तरच फक्त दादाला वेळ मिळेल, मला वेळ मिळेल दादाला पुन्हा मॅनिप्युलेट करण्यासाठी, आणि तोपर्यंत दादाचं लक्षसुद्धा वहिनीवरती राहील. तर आता इथे प्रतिमा काकी ही आता सध्या विचार करत असते की काय करू. रविराज काका हे एवढे सगळे डिस्टर्ब होऊन गेलेत घरातले, त्यात त्यांना प्रश्नही असा विचित्र पडलाय, काय करू, सर्व काही व्यवस्थित व्हायला हवं, काहीतरी करायला हवं, पण काय नेमकं करावं हे प्रतिमा आत्याला सुचत नसतं. प्रतिमा आत्या रविराज काकांना सांगत असते, जे झालं ते झालं, सगळ्यात काही आपली चूक नव्हती. आता 20-22 वर्षानंतर मुलगी सापडली म्हणून तुम्ही जास्त लाड केले त्याच्यात तुमचा दोष नाही. उलट मी तुम्हाला सांगत होते की वेळेवरती लक्ष द्या, जर वेळेवर लक्ष दिलं असतं तर कदाचित आज आपल्यावरही वेळच आली नसती. आता दुसरीकडे सुभेदारांच्या घरीसुद्धा सर्व दुःखी वातावरण असतं, सगळेजण नाराज असतात. पूर्णाजीला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होत असतो. पूर्णाजी सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला देत असते. जर मी त्याच वेळी अर्जुनचं ऐकलं असतं, तन्वीला ह्या घराची सून करून आणलं नसतं तर कदाचित आज हे सगळं घडण्यापासून टळलं असतं. अश्विनची आज ही अवस्था आली नसती. अश्विनबरोबर आज जे काही घडलं आहे त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे. आता पूर्णाजी सर्व गोष्टींचा दोष स्वतःला देत असते आणि दरम्यान तिचं BP शूट होतं, आणि त्याबरोबर आता पूर्णाजी भरपूर घामाघूम होऊन जाते. तिचं पूर्ण अंग हे थंड पडून गेलेलं असतं, आणि पूर्णाजीला आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागतो. तरीसुद्धा पूर्णाजी ही शांत तिथे पडलेली असते, तिला काही बोलता वगैरे सुद्धा येत नसतं. आता इतकी वाईट अवस्था झालेली असते पूर्णाजीची. इतक्यात सायली त्या ठिकाणी आलेली असते. सायली पूर्णाजीची एवढी वाईट अवस्था बघते आणि तिच्या हातातला तो पाण्याचा ग्लास तसाच खाली पडतो. ती सायली पटकन पूर्णाजींजवळ येते आणि त्यांच्या अंगाला हात लावते. पूर्णाजीला सायली म्हणत असते, पूर्णाजी अहो किती थंड पडलंय तुमचं अंग. आणि मग ते आता घरातल्या सगळ्याच लोकांना हाका मारायला लागते. त्याबरोबर आता सगळेजण हे तिकडे पटापट जमा होतात. तर सायली ही सगळ्यांना सांगत असते की बघा ना, पूर्णाजींचं अंग किती गार पडलंय, मला काही कळतच नाहीये. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते तू थांब, आणि मग कल्पना पटपट अश्विनला हाक मारते, पण अश्विन काही आवाज देत नसतो. त्याबरोबर सायली म्हणते, अश्विन भाऊजींचा दरवाजा बंद आहे. त्याबरोबर लगेचच आता कल्पना तिला सांगते, जा त्याला बोलवून घेऊन ये. सायली आता अश्विनच्या रूमकडे येते, दरवाजा ठोठावते. अश्विन सायलीचं ऐकत नसतो, पण सायली पूर्णाजीला बरं नाही आहे जेव्हा सांगते त्यावेळेस अश्विन पुन्हा खाली यायला तयार होतो. खाली येऊन पूर्णाजीचं चेकअप वगैरे करतो आणि सांगतो की काही नाही, साधं BP लो झालं आहे, हे असं वरचेवर आता तिला होतच राहील. तिची लाडकी नाथ, तिला तुम्ही जेलमध्ये घालवले ना, त्यामुळे आता तिच्या मनालाच यातना ह्या होतच असणार आहेत. त्याबरोबर आता इथे सायली हिला प्रश्न पडतो की अश्विनच्या डोळ्यावरती एवढी कशी काय प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे की त्याच्या समोर सगळं असून अश्विनला काहीच दिसत नाही आहे. सायली ही आता म्हणत असते, अश्विन भाऊजी काही गोळ्या औषधं वगैरे पूर्णाजींना द्यावी लागतील का?
अश्विन म्हणत असतो, जे बेसिक इंजेक्शन द्यायचं होतं ते माझं देऊन झालेलं आहे. आता तिला आपोआप बरं वाटेल. फक्त तुम्ही सगळ्यांनी इथे घोळक्यात उभं राहून तिला सतवू नका. त्याबरोबर आता मात्र सायली पुढे काही बोलणार इतक्यात अश्विन तिकडनं निघून जातो. तर आता इथे रविराज काका यांना मात्र राहून राहून एकच विचार डोक्यात येत असतो की मी, प्रतिमा, आम्ही दोघं एवढे चांगले आहोत, मग आमची मुलगी इतकी नालायक कशी असू शकते? ज्या माणसाने तिला आसरा दिला, सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्याच माणसावरती तिने असे आरोप कसे काय केले? नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. मला हे सगळं शोधून काढायलाच लागेल. जर खरोखर मधुभाऊंचा या सगळ्यात दोष असेल तर ठीक आहे, पण जर मधुभाऊ निर्दोष आहेत हे आता सगळ्यांना कळलंय म्हणून बरं, पण जर त्यांना शिक्षा झाली असती तर किती बरं चुकीचं घडलं असतं. ही नक्की माझी मुलगी आहे का? मला खात्री करून घेतली पाहिजे, पण मग ती कशी, असा प्रश्न आता रविराज काकांना पडतो. रविराज काका ठरवतात की आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि तिथे काय ते करायचं ते आपल्याला करता येईल. रविराज काका पोलीस स्टेशनला येतात आणि पोलिसांकडून प्रियाला भेटण्याची लीगल परमिशन घेऊन प्रियाला भेटतात. आता तिला वाटत असतं की रविराज काका तिला सोडवायला आले. ती म्हणायला लागते की बाबा, तुम्ही मला खरंच सोडवायला आलाय ना, बरं झालं तुम्ही आलात. त्याबरोबर रविराज काका तिला सांगतात, तुला इथून बाहेर पडायचं आहे? प्रिया सांगते हो, पडायचं आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, 3 प्रश्न विचारेन, 3 प्रश्नांची उत्तरं जर खरी दिलीस तर मी तुला इथून बाहेर सोडवेन, आणि हा माझा शब्द आहे. त्याबरोबर प्रिया म्हणते, विचारा, तुम्ही जे विचाराल ते मी खरं सांगायला तयार आहे. तू खरंच तन्वी आहेस? आता हा प्रश्न विचारल्यावर मात्र प्रियाची बोलती बंद होऊन जाते. रविराज काका तिला सांगतात, विचार कर आणि विचारपूर्वक उत्तर दे. हवं तर 5 मिनिटाचा वेळ घे, पण खरं उत्तर दे, कारण खरं काय खोटं काय हे मी शेवटी काढणारच आहे. त्यामुळे जर तू खरं बोललीस तर तुझ्या हातात ही शेवटची संधी आहे. आता हे असं आमिष दाखवल्यामुळे प्रिया लगेचच खरं कबूल करते, नाही मी तन्वी नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच रविराज काका तिला पुढचा प्रश्न विचारतात, तू माझ्या घरात का आलीस, कशासाठी? त्याबरोबर आता ती खरं हेही सांगते की मी या घरात येण्यापाठचं कारण आहे नागराज काकाने मला ह्या घरामध्ये आणलं होतं. तुमची प्रॉपर्टी त्यांना स्वतःच्या नावावरती करून घ्यायची होती आणि म्हणून त्यांनी मला ह्या घरात आणलं होतं, खोटी तन्वी म्हणून. त्यावर लगेचच रविराज काका विचारतात, काय संबंध? त्यावर आता लगेचच ती सांगायला लागते, एकदा का तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी तुमच्या एकुलत्या एका मुलीच्या म्हणजे तन्वीच्या माझ्या नावावर केली असती की मग ती सगळी प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करायची असं ठरलं होतं. प्रिया रविराज काकांना विचारते, खरंच तुम्ही मला बाहेर काढाल ना? त्याबरोबर रविराज काका तिला काहीच उत्तर न देता तिकडनं निघून जातात. आता अर्थात तिला शिक्षाही कोर्टाने सुनावली आहे, त्यामुळे ती जेलमधून सुटणं हे शक्यच नाही आहे. तर दुसरीकडे आता रविराज काका हे घरी आल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. पण आता सगळ्यांचा भ्रम दूर व्हावा ह्यासाठी रविराज काका सुभेदारांच्या घरी येतात आणि त्यांनी आता प्रतिमालासुद्धा फोन करून सांगितलेलं असतं, प्रतिमा तू सुद्धा सुभेदारांच्या घरी ये. प्रतिमा त्याला प्रश्न पडतो कशासाठी, पण आता रविराज काका सांगतात, मी सांगतोय तेवढं कर, गाडीत बस, ड्रायव्हर तुला घेऊन येईल. प्रतिमा ते ड्रायव्हर बरोबर आता आलेली असते. त्यानंतर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं रविराज काकांचं काम तरी काय आहे, रविराज काकांनी का असं सगळ्यांना एकत्र केलं आहे. पूर्णाजी विचारते सुद्धा. रविराज काका सगळ्यांना म्हणतात सांगतो, आणि मग ते सगळ्यांना आता प्रियाने त्यांना जे जे काही सांगितलं होतं ते सगळं खरं सांगून टाकतात. आता त्यानंतर घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कोणाला कळतच नसतं की बापरे, म्हणजे ही मुलगी किती नालायक निघाली, किती खालच्या पातळीची निघाली, किती खोटारडी निघाली. अजून इतकं खोटं कोणी कसं काय बोलू शकतं? पहिली गोष्ट, आपल्याला ज्या माणसाने सांभाळलं त्याच्यावरती हे असे खोटे आरोप केले. दुसरी गोष्ट, रविराजांना फसवलं. नंतर किल्लेदारांना सुभेदारांना सगळ्यांना फसवलं. अश्विनबरोबर लग्न केलं, या घरात आली. बापरे, खरंच एवढंही कोणी कसं काय वाह्यात जाऊ शकतं असं आता पूर्ण आजीला आणि बाकीच्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण आता कोणाला काय वाटतं आणि कोणाला काय नाही वाटत याने काहीच फरक पडत नाही, कारण आता प्रियाचं खरं रूप हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्याबरोबर सायली सगळ्यांना सांगत असते, मला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जितका मोठा धक्का बसला आहे तितका मोठा धक्का मला बसलेला नाही. हां, आता प्रिया तन्वी नाही आहे हे खरं मला माहीत नव्हतं, पण मला हे बाकी सगळं माहिती होतं, ती किती नालायक आहे, किती खोटं बोलू शकते, किती खोटं बोलते. फक्त एक गोष्ट यातली मला माहीत नव्हती, ती म्हणजे ती तन्वी नाही आहे. जर ती गोष्ट मला माहीत असती तर कदाचित आत्तापर्यंत मी तिचा खरा चेहरा तुम्हा सगळ्यांच्या समोर आणून ठेवला असता.
असो, आता जे झालं ते सगळं विसरा आणि या सगळ्यातून स्वतःला सावरा. आता अश्विनसुद्धा तिथे समोरच असतो. सायली अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी, आता तरी तुमच्या डोळ्यावरून तुमच्या बायकोच्या प्रेमाची पट्टी काढली गेली आहे का? की अजूनही तुम्हाला हेच वाटतंय की तुमच्या भावाने आणि तुमच्या वहिनीने तुमच्या लाडक्या बायकोला या सगळ्यामध्ये मुद्दामून गोवलंय, मुद्दामून अडकवलंय? नाही, जर अजूनही तुमचं मत तेच असेल ना, तर काही हरकत नाही आहे. मग आपण असं समजूनच जाऊ की तुम्ही खरोखर प्रेमात आंधळे झाले आहात. त्याबरोबर मात्र आता अश्विन हा काही बोलत नसतो. सायली याच गोष्टीत सुखी असते की चला, उशिरा का होईना पण माझ्या घरातल्यांसमोर सगळं खरं आलं आणि आता सगळ्यांनी प्रियाचा खरा चेहरा ओळखलाय. तर आता पूर्णाजी ही सायलीची माफी मागत असते. आम्ही जर वेळेवर तुझं ऐकलं असतं तर हे सगळं घडलं नसतं. आता सायली ही पूर्णाजींना सांगते की पूर्णाजी, प्रियाने तुमच्यासमोर तितकी ती चांगली आहे अशी तिची प्रतिमा तयार करून ठेवली होती. तर आता अश्विन मात्र बिचारा पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. या सगळ्यात तो म्हणत असतो, माझा काय दोष, माझ्याबरोबर नेहमी हे असं घडतं. रियाने सुद्धा मला फसवलं आणि आता तन्वी. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, तिला माझ्या मुलीच्या नावाने हाक मारू नकोस. माझी मुलगी जिथे कुठे असेल ती हिच्यासारखी नक्कीच नसेल. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणत असतो, ही जी कोणी आहे प्रिया, हिने सुद्धा मला फसवलं. माझ्या बाबतीत दोन्ही मुली ह्या अशाच आल्या, खोटारड्या. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा त्याला धीर देत असतो. तर आता अश्विन म्हणत असतो, तुला नाही करणार माझं दुःख दादा. तुला तुझ्यावर खरं प्रेम करणारी मुलगी सापडली ना, त्यामुळे तुला सगळं सोपं वाटतं. त्याबरोबर अर्जुन त्याला सांगत असतो, सापडली नाही, शोधली. तू एफर्ट्सच घेत नाहीस, तू लगेच गिवअप करतोस ना कुठल्याही गोष्टीत, त्यामुळे हे सगळं घडतं. अरे काय फरक पडतो तिने तुला फसवलं तर? आम्ही तुला आधीच समजावत होतो की नको लग्न करू, नको लग्न करू, पण तुला ऐकायचं नव्हतं. आता तू स्वतःचा हट्ट पूर्ण केलास ना, लग्न केलंस, ही सगळी तुला त्याची शिक्षा मिळते. आणि त्यामुळे आता जर या सगळ्यातून तू बाहेर नाही पडलास ना, तर ती तुला आणखीन जास्त मिळत जाईल. त्याबरोबर आता सायली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय? अर्जुन म्हणतो, मी प्रॅक्टिकल बोलतोय. तर आता लगेचच कल्पना ही सुद्धा अश्विनला समजावायला लागते, चल आता तरी तुझ्या डोळ्यावरची तुझ्या बायकोच्या प्रेमाची पट्टी निघाली आहे ना, मग आता तरी किमान चांगलं वागायला लाग, आता तरी नॉर्मल हो, आता तरी घरातल्या सगळ्यांबरोबर पूर्वीसारखं बोलायला लाग. अजून आता त्या बायकोच्या प्रेमात आंधळा होऊ नकोस. नशीब तुला सगळं खरं कळलं. आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला असता तर तू आणखीन जास्त चिडला असतास, त्रागा केला असतास, रागवला असतास. पण आता तुला स्वतःहून हे सगळं कळलं, ते एका अर्थी बरंच झालं. पण रविराज भाऊजी, तुम्हाला त्या मुलीने हे सगळं सांगितलं कसं काय? त्यावर रविराज काका सांगायला लागतात की ते कसे प्रियाकडे गेले आणि त्यांनी प्रियाला कसं काय खोटं बोलून तिला खरं सांगायला भाग पडलं. त्याबरोबर आता लगेचच प्रतिमा आत्या म्हणत असते, म्हणजे तुम्ही त्या मुलीला तुरुंगाच्या बाहेर काढणार? रविराज काका म्हणत असतात, नाही गं, पण त्या मुलीला आमिष दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. सध्या तुरुंगातून बाहेर येणं हीच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याबरोबर कल्पना लगेचच म्हणायला लागते, रविराज भाऊजी, तुम्हीच काय, कुठल्याच वकिलाने ती मुलीची बाजू मांडायला नको आणि तिला तुरुंगाच्या बाहेर काढायलाच नको. खरं तर तिला ना बेलसुद्धा मिळणार नाही याची तरतूद करून ठेवली पाहिजे. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात, पण तिला बेल मिळणारच कशी? त्याबरोबर कल्पना म्हणते, का? त्याबरोबर आता अर्जुन हा सांगत असतो, बेल मिळण्यासाठी कोणीतरी बेल करणारा असावा लागतो. त्याबरोबर सायली म्हणते, प्रियाची बेल करावी असं कोणीच नाही आहे. तिच्या तोंडावर गोड बोलणारी बरीच माणसं आहेत, पण तिची कोणीतरी तिच्या अडचणीच्या काळात साथ देईल असं कोणीच नाही. त्याबरोबर इकडे अश्विन हा रडत असतो. त्याला मात्र खूप वाईट वाटलेलं असते या सगळ्या गोष्टींचं. तो सुद्धा आता सायली आणि अर्जुनला सॉरी बोलतो. त्याबरोबर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, तुम्ही माफी मागावी ही आमची इच्छा नाही. आता तुम्ही हे सगळं जुनं विसरून सुधरावं ही आमची इच्छा आहे. अर्जुन सांगत असतो की हे बघ अश्विन, आता जे घडलं त्याच्यावरती सतत तू विचार करत बसशील तर तुला त्रास होईल. त्यापेक्षा तुझ्या आवडीच्या गोष्टी चालू कर. तुला म्युझिक आवडतं, म्युझिक ऐक. तुला एक्सरसाइज आवडतं, एक्सरसाइज कर. जिम जॉईन कर. तुला हॉस्पिटलमध्ये पेशंट्सबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतो, पेशंट्सबरोबर जास्त वेळ घालव. हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहत जा किंवा तुझं क्लिनिक रात्री लेट नाईट चालू ठेवत जा, तिथे बिझी राहत जा. काहीही कर, बिझी राहा, पण या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेऊ नको. जितका तू जास्त बिझी होशील, जितका तू जास्त स्वतःमध्ये वेळ घालवशील, तितका लवकरात लवकर तू या सगळ्यातून बाहेर पडशील. आता अर्थात निर्णय तुझा आहे, काय करायचं ते तू ठरव. त्याबरोबर अश्विन हा फक्त रडत असतो. सायली अश्विनला थांबवण्यासाठी जात असते, पण अर्जुन तिला सांगतो, नका थांबू, रडू दे, जितकं रडायचं आहे तितकं रडू दे. रडल्याने माणसाचं मन मोकळं होतं, हलकं वाटतं. त्याबरोबर सायली अर्जुनकडे बघायला लागते. तर अर्जुन सांगत असतो, माझं आणि चैतन्याचं साक्षीवरून जेव्हा भांडण झालं होतं त्यावेळेस मला सुद्धा इतकाच त्रास होत होता आणि मी सुद्धा इतकंच रडलो होतो. रडू देत त्याला.
त्यानंतर आता इथे प्रतिमात्या ही सुद्धा रविराज काकांना सांगत असते, तुम्ही जे केलं ना ते योग्य केलं. त्यामुळे आपल्याला किमान खरं तरी कळलं की ती नालायक मुलगी आपली मुलगीच नव्हती. जर आपण हे करून बघितलं नसतं तर आयुष्यभर आपल्या मनात ह्या गोष्टीची खंत राहिली असती की आपल्या मुलीने एखाद्या व्यक्तीला फासावर चढवण्यासाठी प्रयत्न केला, एका निरपराध निर्दोष व्यक्तीला शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केला. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, या गोष्टीचा आनंद आहेच ग प्रतिमा. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, मग जर आनंद आहे तर डोळ्यात अश्रू कशाला? उलट खुश असायला हवं आपण तर मग. त्याबरोबर रविराज काका सांगत असतात, हे जरी खरं कळलं असलं तरी एका गोष्टीचं दुःख तुझ्या मनात अजून आलेलं नाही आहे, कारण तो विचारच तुझ्या मनाला शिवलेला नाही आहे. प्रतिमा आत्या म्हणत असते, कसला? रविराज काका सांगत असतात, ज्यावेळेस ती मुलगी मी तन्वी आहे हे सांगून आपल्या घरात घुसली होती त्यावेळेस मला खूप आनंद झाला होता. त्यावेळेसची परिस्थिती पाहायला तू इथे नव्हतीस, त्यामुळे तुला सगळं सोपं वाटतंय. पण मी पाहिलं आहे ते सगळं. सगळ्यांना खूप आनंद झाला होता. आता जितक्यांना आनंद झाला होता तितक्या सगळ्यांना खूप मनस्ताप होणार आहे आणि या गोष्टीमुळे मला आणखीन जास्त वाईट वाटतंय. त्यावर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, अहो पण हे लवकरात लवकर घडलं, लवकर जे काही होईल ते झालं, हे महत्त्वाचं नाही आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं, मला वाईट वाटलं नसेल, मला मनस्ताप झाला नसेल, पण मी जे खरं आहे ते स्वीकारायचं असं ठरवलं आहे. तसं तुम्ही जे खरं आहे ते स्वीकारायला तयार नाही आहात. रविराज काका सांगत असतात, माझीसुद्धा खरं स्वीकारायची तयारी आहे, पण मला थोडा वेळ द्यावा लागेल स्वतःला, सगळ्या गोष्टींना, सिच्युएशनला समजून घ्यायला. त्यावर प्रतिमा आत्या रविराज काकांना सांगते, वेळ घ्या, वेळ घ्यायला हरकत नाही, पण इतका वेळ घेऊ नका की वेळ हातातला निघून जाईल सावरायचा. त्यावर रविराज काका सांगत असतात, तुला जे बोलायचं आहे ते मला कळतंय. मी लवकरात लवकर ह्या सगळ्यातून रिकवर होण्याचा प्रयत्न करेन, पण मला वाटत नाही माझी बुद्धी या सगळ्यातून बाहेर पडू शकेल. मला प्रत्येक वेळेस मी जिंकलेली ती प्रत्येक केस आठवेल आणि मला प्रत्येक वेळेस ही एक घटनासुद्धा आठवेल ज्याच्यामध्ये मी एका खोटारड्या मुलीला ओळखू शकलो नाही. मी निरपराध व्यक्तीच्या विरोधात उभी असलेली एक मुलगी तिची साथ देत राहिलो. त्यावर प्रतिमा त्या रविराज काकांना, तुम्ही शांत व्हा, फार या गोष्टींचा विचार सारखा करू नका असं सांगत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.